या घनदाट जंगलामध्ये जिथं जाण्यासाठी रस्ता सुद्धा ठीकसा नाहीये, फोर व्हीलरची तर गोष्ट सोडा, टू व्हीलर सुद्धा मुश्किलीने जाते. अशा या जंगलामध्ये एक गाव आहे आणि त्या या परिसरात खूप अवघड आहे. आई वडील सोडून राहावं लागतं. खूप अवघड काही विलाज नाही ना. बकऱ्या धरतो मग सांभरा येतात. मित्रांनो, जय शिवराय. तुमचं आपल्या शोध सह्याद्रीचा या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे कारण तुम्ही जे हे जंगल बघताय मागं, कसं आहे, घनदाट आहे ना, एकदम घनदाट जंगल आहे हे. आणि या घनदाट जंगलामध्ये जिथं जाण्यासाठी रस्ता सुद्धा ठीकसा नाहीये, फोर व्हीलरची तर गोष्ट सोडा, टू व्हीलर सुद्धा मुश्किलीने जाते. अशा या जंगलामध्ये एक गाव आहे आणि त्या गावाला आज आपण भेट देणार आहोत. आणि ते गाव म्हणजे फणसराई. मित्रांनो, या गावाला कोणत्याही सुखसुविधा नाहीत, ना जाण्यासाठी रस्ता आहे, नाही कोणतं दळणवळणाचं साधन आहे. या गावामध्ये मोजकीच घरं आहेत, जेमतेम 5 ते 6 घरच शक्यतो आहेत. त्या गावाला आपण आज भेट देणार आहोत. भले यांच्याकडे सुखसुविधांचा अभाव असेल, पण यांच्याकडे आहे निसर्गाची श्रीमंती. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या लोकांचं राहणीमान कसं आहे, यासोबत सुखसुविधांच्या अभावी हे लोक कसे जगतात, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, या घनदाट जंगलात असलेल्या गावाला भेट देतोय, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. लोणावळ्यापासून जवळच असलेलं, मात्र जंगलात आणि डोंगराच्या कुशीत लपलेलं हे गाव. आजूबाजूला घनदाट झाडी आणि मधोमध ओबडधोबड कच्चा रस्ता. यामुळे गाडीचा वेग 10 ते 15 एवढाच ठेवावा लागतो. पोटभर गवत खाऊन पाण्याच्या डोहात मनसोक्त पोहणाऱ्या म्हशींचा आनंद कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा मोह मला आवरला नाही. या परिसरात एकापेक्षा एक सुंदर धबधबे नोव्हेंबर महिन्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्याच्या बाजूंनी असलेली सुंदर रंगीबेरंगी फुले आपलं लक्ष वेधून घेतात. निसर्गाच्या सुंदरतेच्या दर्शनानंतर आता इथं असलेल्या गावकऱ्यांशी संपर्क साधूया. मित्रांनो, आता येताना तुम्ही रस्ता बघितला असेल, एकदम खूप वाईट अवस्था आहे रस्त्याची. आणि कसं बसं आपण या फणसराई गावामध्ये पोहोचलोय. तर या दुर्गम भागामध्ये असलेलं हे फणसराई एक छोटंसं गाव आहे. ते आपण आता व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर ते काका भेटलेले आपल्याला या गावचे, तर त्यांच्याशी काही गप्पा गोष्टी करू. तर काका, कसं वाटतं या गावामध्ये तुम्हाला? इथं कुठल्याही सुविधा नाहीत उपलब्ध? आम्हाला झाले 70 वर्ष पूर्ण गावाला सगळे. अरे बाप, किल्ले असून सुद्धा आमच्याकडे लाईट नाही, रस्ता नाही, शाळा नाही. आणि तुमचं मग आता एवढं सुविधा नाही, तर रस्ता एवढा खराब आहे, तर जाण्याला खूप अवघड आहे. लोणावळ्यामध्येच आमचे सगळे जवान जो वर्ग आहे तो सगळा बाहेर पडला. गावामध्ये राहिले सगळे आई वडील आजोबा वगैरे सगळे गावामध्ये राहतात. जवान वर्ग जो आहे तो सगळं मुलांच्या शाळेसाठी बाहेर पडलेला. शाळा नाही, त्याच्यामुळे काय खूप अवघड आहे आम्हाला. अच्छा. आणि मग तुमचं काय हॉटेलचं हे समजा? हॉटेल हे फक्त शनिवार रविवार चालतं, पावसाळ्यामध्ये 4 महिने, बाकी काही नाही. इतर दिवस सगळं बंद. मग इतर दिवस तुम्ही काय करता समजा 4 महिने झाल्यानंतर? इतर दिवस मग लोणावळ्यामध्ये आपलं छोटं मोठं काम करायचं, तिकडे राहायचं. तिकडे राहायचं, मुलांची शाळा वगैरे तिकडे करतो. म्हणजे 4 महिने झालं की तुम्ही गाव सोडता म्हणायचं? हो. मग जवळपास 8 महिने दुसरीकडे राहायचं? 8 महिने दुसरीकडे राहायचं. कसं वाटतं समजा गाव स्वतःच 4 महिन्यानंतर 8 महिने आपल्याला जर गाव सोडून जावं लागतं रोजगारासाठी? खूप अवघड आहे. आई वडील सोडून राहावं लागतं. खूप अवघड, काही विलाज नाही ना.
पाण्याचा ओढा पार केल्यास एक वस्ती दिसते. ही वस्ती म्हणजेच फणसराई हे गाव. गावात मोजून 10 ते 12 एवढीच घरं असतील. गावात घरं होती, मात्र गावातील बरीच माणसे जंगलात फळे मोल्या बांधण्यासाठी तसेच मध गोळा करण्यासाठी गेली होती. बऱ्याच घरांचे बांधकाम ते पत्र्याचे शेड, तर काही घरे हे जंगलात आढळणाऱ्या झाडांपासून बांधलेली होती. इथं लाईट, इंटरनेट यांसारख्या गोष्टींचा दूर दूरपर्यंत कसलाही संबंध नाही. इथं करमणुकीसाठी टीव्ही नाही, तर इथं आहे फक्त आणि फक्त निसर्ग. ओके, तर काका इथं कधीपासून राहताय तुम्ही? पहिल्यापासून. तर किती वर्ष झाले समजा? आमची पिढी पिढी गेली इथं. पिढी गेली. इथं काय काम धंदा वगैरे काय करताय? आम्ही फक्त जागा कामावर लोणावळा लोणावळा. का माती काम कर, हा. त्या काम कर, म्हणजे बिगारी काम. बिगार काम. आम काही चाल शिकलो नाही. आणि तिथं डेली जाता का इथून लोणावळ्याला? हा, पायी पायी. लोणावळ्याला पाहिजे जाता? हा, किती तास लागतो जाण्यासाठी? जाण्यासाठी 2 तास. हा. येताना 2 तास. 2 ते 4 तास. पण अंतर भरपूर आहे, जवळपास 10-12 किलोमीटर असेल. मग पण दररोज जाता? एवढं. तिथं काम भेटतं दररोज? हा, रोज नाक्यावरती. नाक्यावरती. अच्छा अच्छा. आणि बाकी शेळी पालन वगैरे काय असं? आपले हीच जागा फार चाराचे. अच्छा, तुमच्या आहेत का शेळी? मग काय शेळ्या काय. अच्छा अच्छा, तुमच्याच आहेत? आमचे. अच्छा अच्छा, मग हे शेळी पालन करून तिकडं समजा एक जण शेळी आणि एक जण हे लांडगा बकऱ्या धरतो? मग अरे बापरे, लांडगा अडवतो आणि बकऱ्या सांभाळतायत तरी. बकऱ्या उचलून येतो? मग घरात उचलून घातलो मी. अरे बापरे, वाघ पण येतो? सगळं काय दिसला सगळं. तर काय इथं वाघ वगैरे येतो? सगळंच. पण येतोय. अच्छा अच्छा. वाघ येतोय, सांबरा येतात. सगळीच सगळी. तुम्ही कधी बघितला असं? आज सगळं चालूच होते. समोर सगळं बघितलं पहिलेच आम्ही. वाघ? वाघ. अच्छा अच्छा. आणि मग इथं अवघड असेल बकऱ्या सांभाळणं मग? अवघड आहे. मग हे मुलांचे शिक्षण वगैरे कुठं होतं? पुणेगाव. पुणे गावामध्ये? पाय 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 पायी पायी जाता, काही गाड्यावर जाता, काय पायी कोणा गाडी भेटली की ना. आणि कुणी जर आजारी पडलं वगैरे तर? असं याचा बांधायचा असा तडका, अशी काठी घालायची बघ. हा, डोळी माहिती समजलं मला. मग तिथे जसं खांद्यावर उचलून नाही? उचलून न्यायचं. अरे बापरे, खूप आयुष्य स्ट्रगल आहे म्हणायचं तुमच्या इथं. पाऊस भरपूर होता इथं, मग कसं पावसाळ्यात कसं राहता? पावसात राहायचं. भरपूर पाऊस एवढा असा. पाऊस गळत नाही का? हे नाही मजबूत केलंय. जे आपण गाव बघितलं ते होतं फणसराई. तर या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या कपारात बसलेलं आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे गाव. तर हे गाव तुम्हाला कसं वाटलं, हे गाव आवडलं का, हे नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. त्याचसोबत अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.